जय जय जगन्नाथ मित्रांनो, या ठिकाणी आपण परिक्रमा करणार आहोत जगन्नाथ मंदिराची। आणि चारधाम जे आहे त्याविषयी तुम्हाला मी या ठिकाणी माहिती सांगेल की कोणते कोणते चारधाम आहेत। आणि हा मंदिरासमोरचा हे आहे, बघायला गेलं तर हे जो कॉरिडॉर आहे, परिक्रमा आहे, हे 17 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्री ओडिसाचे आहे त्यांनी नवीन पटनायक त्यांनी ही परिक्रमा या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। चला जाऊया परिक्रमाला आपण आता, चला जाऊया पुढे आपण आता। बघायला गेलं तर परिक्रमामध्ये तुम्हाला आणखी एक छोटीशी माहिती सांगतो मी की जेव्हा देव हे रथयात्रेत चालू होते आणि जेव्हा रथयात्रेतून पुन्हा देव वापस मंदिरात येतात तेव्हा या ठिकाणी देव हे 3 दिवस मुक्कामी असतात। या ठिकाणी 3 दिवस देव मुक्कामी असतात आणि या ठिकाणी देव जे भक्त लोक मंदिरात येऊ शकत नाही अशा भक्त लोकांना या ठिकाणी देव दर्शन देतात म्हणे। 3 दिवस या ठिकाणी देवांचा मुक्काम असतो आणि त्यानंतर देव हे आतमध्ये मंदिरात जातात। आणि या ठिकाणी पण तुम्हाला समजा तुमचे केस वगैरे अर्पण करायचे असतील, कोणाची या ठिकाणी मनोकामना वगैरे काही असेल देवाला, ते या ठिकाणी करू शकतात। आणि आलेलो आहे आपण आता इकडे पुढे परिक्रमेच्या या ठिकाणी बघा हे लिहिलेलं आहे परिक्रमा मार्ग म्हणून, हे दिसत असेल तुम्हाला परिक्रमा मार्ग असं सुंदरपैकी। थोडंफार आणखीन काम बाकी आहे, ते काम चालूच आहे। आणि हेच बाजूला अन्नप्रसाद आहे, या ठिकाणी भगवान जगन्नाथ यांचा अन्नप्रसाद हे बनवला जातो आणि तो सर्वांना या ठिकाणी देण्यात येतो। मित्रांनो, आपण बघितलं पूर्वद्वार आणि आता आलेलं आहे दक्षिण द्वार। चला जाऊया दक्षिण द्वारकडे। आणि प्रत्येक द्वारच्या तिथं एक गोष्ट आहे, ती गोष्ट तुम्हाला मी दाखवल। चला, हे महावीर हनुमान मंदिर पण आहे दक्षिण द्वारच्या तिकडे बाजूलाच। हे आहे दक्षिण द्वार आणि या ठिकाणी हे घोडे आहे, म्हणजेच हे अश्व द्वार असे पण याला म्हणतात। अश्वद्वार म्हणजे दक्षिण द्वार। काम चालू आहे आणखी परिक्रमाचे, या ठिकाणी अंतिम टप्प्यामधलं थोडंफार जे काम बाकी आहे ते काम चालू आहे। आणि परिक्रमा मार्गामध्ये छानपैकी गार्डन बनवण्यात आलेले आहे, हे दिसत असेल तुम्हाला सुंदरसं असं गार्डन। आपण बघितलंय दक्षिण द्वार, आता आहे पश्चिम द्वाराकडे आपण चाललेलो आहे। चला पश्चिम द्वार तुम्हाला दाखवल मी। आणि हे परिक्रमाचे इथं करताना मस्तपैकी छोटे छोटे झाडं वगैरे लावले, पाण्याची पण या ठिकाणी व्यवस्था आहे। परिक्रमा मार्ग, या ठिकाणी परिक्रमा मार्गामध्ये तुम्हाला बाथरूमची वगैरे पण सुविधा करण्यात आलेली आहे। आणि हे पश्चिम द्वारच्या इकडून मंदिर, हे द्वार आहे मित्रांनो पश्चिम द्वार। चला हे द्वार दाखवलं तुम्हाला। आणि या ठिकाणी हे बहुतेक आणखीन पण परिक्रमाचं काम चालू आहे, थोडंफार बऱ्यापैकी बाकी आहे। या ठिकाणी हे गाडी आलेली बघा, ही हे काम करणारी, या ठिकाणी सिमेंट वगैरे कॉन्क्रीट वगैरे घेऊन जाणारी। आणि हे काम भेटलेलं आहे टाटा कंपनीला, काम भेटलेलं आहे याचं परिक्रमाचं पूर्ण। हे आहे नृसिंह मंदिर, हे नृसिंह मंदिर।
आणि आता शेवटचं द्वार जे आहे आपलं ते राहिलेले आता उत्तर द्वार, ते तुम्हाला दाखवल मी. हे श्री शंख चक्र मठ या ठिकाणी लावलेले आहे. पहिले इकडे मठ वगैरे होते सगळे आजूबाजूला, त्यांना पूर्ण हे करून या ठिकाणी. आणि या ठिकाणी बाथरूमची वगैरे सुविधा आहे, पुरुषांची स्त्रियांची पण सुविधा आहे बाथरूमची वगैरे. परिक्रमाच्या बाजूलाच फार छान वाटत आहे. जगन्नाथपुरीला आल्यामुळे मन प्रसन्न झालेलं आहे. मला तरी वाटते की प्रत्येकाने एकदा तरी जगन्नाथपुरीला यायला पाहिजे. तसे आपल्या याच्यामध्ये 4 धाम करणं गरजेचं आहे. ज्याला जसं होते तसंच व्यक्ती येतो देवाच्या दर्शनाला, पण वयाच्या 60व्यापर्यंत जगन्नाथपुरीला याव असे म्हटले जाते. चला, जय जगन्नाथ. मित्रांनो, हे आहे 4थं द्वार, उत्तर द्वार आहे हे. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. आणि मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं या द्वारचं नाव हस्तीद्वार म्हणून हे इथं लावलेलं आहे बा. हस्तीद्वार म्हणजेच हातीद्वारे आपण म्हणू शकतो याला. या ठिकाणी लावण्यात आलेले बघा शिलालेख असा. मित्रांनो, तुम्हाला मी 4ही द्वार दाखवलेले, परिक्रमा पण दाखवलेली आहे. त्यानंतर आणखीन एक अशी गोष्ट आहे की या ठिकाणीचा जो भात सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल की पहिले हा भात खालून न शिजता पहिले वरून भात शिजतो. आणि अशी म्हण मित्रांनो, असं म्हणतात की जगन्नाथ का भात जग पसारे हात असे म्हणतात. आणि आपली परिक्रमा आता पूर्ण होईल. जे की आपलं पूर्वद्वारपासून आपलं सुरू झालं होतं त्या ठिकाणी आपण आता जाऊया. भक्तिमय वातावरण या ठिकाणी. मित्रांनो, हे आपण आलेले आता पूर्ण पूर्वद्वाराला. आणि पूर्वद्वाराला हे सिंहद्वार असे म्हणतात. म्हणजे 4 दिशेचे 4 द्वार आहे. आणि त्या 4 ठिकाणी हे 4 जे आपले महत्त्वाचे जे आहेत, जसं की सिंह, हत्ती, त्यानंतर घोडा ज्याला आपण अश्व असे म्हणतो, हे असे चारी हे या ठिकाणी आहे. चला, हा तुम्हाला परिक्रमाचा आणि जगन्नाथपुरीचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चला मित्रांनो, भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये.